नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव हा राकेशला बंगलोरला जाण्यासाठी सांगत असतो. त्याच वेळेला राकेश म्हणतो की एक नाही तर 2 तिकीट्स बुक कर. मी अंजलीला पण घेऊन जातोय माझ्यासोबत. त्यावेळेला राकेशला माहीत असतं की अंजलीला काही अर्णव जाऊ देणार नाही. म्हणूनच मग राकेश तसं बोलून दाखवल्यावर पटकन अर्णव बोलतो की नाही, तुम्हाला ताईला घेऊन जाता येणार नाही. त्यावेळेला मग आता अर्णवने असं सांगितल्याबरोबर ईश्वरी बघतच राहते की आता राकेश पुढे काय बोलणार आहे. त्याबरोबर मग आता तो म्हणतो की हे बघ अर्णव, मी अगोदरच सांगितलं आहे की इतके दिवस मी अंजलीपासून दूर आहे. जर मी जाईन तर तिला घेऊन जाईन सोबत. त्यामुळे एक नाही तर 2 तिकीट्स बुक कर. तिच्याशिवाय मी काही जाणार नाही इंदोरला, आणि जायचं आहे तर तिच्यासोबतच जाणार, असं ठामपणे तो बोलून दाखवतो. त्यावेळेला पटकन मामा पण बोलतो की नाही नाही जावई बापू, अहो अंजलीला जाऊन चालणार नाही. म्हणजे कसं आहे ना, अंजलीची तब्येत सध्या नाजूक आहे ना, आणि इथे असले तर कसं डॉक्टर वगैरे सगळं जवळ आहेत तिचे. म्हणजे आता तर बरी आहे ती तशी, पण जर तिची तब्येत वगैरे बिघडली तर त्यामुळे. त्यावर मग लगेचच आता तो म्हणतो की नाही मामा, म्हणजे ना मला गिल्ट वाटतंय. मी देवाच्या समोर आता शपथ घेतली आहे की मी अंजलीला सोडून कुठेच जाणार नाही आहे. त्यामुळे मी इथेच थांबणार आहे आता. असं म्हटल्यावर आता लगेचच अंजली म्हणते की एक मिनिट जरा थांबा. म्हणजे ना काहीतरी मध्यमार्ग काढता येतोय का ते आपण बघूया. म्हणजे काहीतरी यातून मार्ग सुचेल ना, नक्कीच सुचेल. म्हणजे चिंटू काहीतरी नक्कीच सुचावं लागेल, आणि हरकत नसेल तर मग मी जाईन यांच्याबरोबर, काहीच प्रॉब्लेम नाही. जर काम तितकं महत्त्वाचं असेल तर. तेव्हा अर्णव भयंकर चिडतो आणि म्हणतो की नाही ताई, तू कुठेही जायचं नाही आहेस, अजिबात कुठेही जायचं नाही आहेस तू, कळलं? जर जायचं आहे तर हे एकटेच जातील. असं म्हणून आता तो तिथून निघून जातो. आणि खरं तर अर्णव भयंकर चिडलेला असतो. तेव्हा मग राकेश म्हणतो की काय झालं आहे का याला. त्यावेळेला तो निघून गेल्यानंतर अंजली म्हणते की अहो तुम्ही जरा शांत व्हा. मग तो म्हणतो की नाही गं, मला काहीच वाटलं नाही. परंतु बघ ना, मी चुकून का होईना परंतु अर्णवला दुखावलं. प्लीज जरा तू जाऊन त्याच्याशी बोल. काय झालं आहे ते त्याच्याशी जरा बोल, त्याला समजाव. माझी सध्या काय सिच्युएशन आहे ते त्याला सांग. असं म्हटल्यावर आता अंजली म्हणते की हो तुम्ही नका काळजी करूस, आम्ही जातो. तेव्हा मग सगळेजण राकेशकडे बघत असतात. मामाला तो डोळा मारतो आणि म्हणतो की माझा प्लॅन तर सक्सेस झाला आणि तुमचा फसला. नंतर ईश्वरी, आकाश, मामा निघून जातात. आणि अंजली तिथे गेल्यानंतर लगेचच मामीला तो म्हणतो की काय झालं मामी. तेव्हा मामी म्हणते की हे बघा जावई बापू, तुमचा निर्णय ना अगदी योग्यच आहे, मला पटलं बाबा. आणि मग लगेचच तो म्हणतो की शुभ दसरा मामी, आणि तिच्या पाया वगैरे पडतो. आणि हे सगळं झाल्यानंतर मामी पण निघून जाते आणि मग राकेशला खूप आनंद होतो. नंतर आता अर्णव बाजूला निघून जातो. तेव्हा त्याला आठवत असतं की कशाप्रकारे राकेशने ईश्वरीचा हात धरला होता, आणि हात धरून तो ईश्वरीच्या म्हणजेच हाताला हात लावत होता सोनं देत असताना. हे सगळं त्याला आठवतं आणि त्याला त्रास होत असतो. नंतर मग अंजली त्याच्याकडे येते आणि म्हणते की चिंटू, अरे काय झालं आहे, तू इतका का चिडलायस? अरे मला माहिती आहे की तुला यांना पाठवायचं होतं, परंतु तू इतका चिडू नकोस. तू खूप अचानक चिडून बाजूला निघून आलास. मला कळतं आहे, तुझी काळजी वाटते मला. अरे तू आजकाल इतका चिडतोस ना की मला भीतीच वाटते तुझ्या ह्या चिडण्याची. घाबरते मी या सगळ्याला. तेव्हा मग तो पटकन बघतो आणि म्हणतो की ताई, अगं आता याला घाबरण्याची काय गरज आहे. तेव्हा मग ते म्हणते की नाही ना चिंटू, अरे तू समजून घे ना प्लीज. म्हणजे ना मला कळतं आहे की तुझंही काम महत्त्वाचं आहे, परंतु यांची बाजू प्लीज जरा समजून घे. कारण काय ना, जर मी इथे आहे तर मग त्यांनाही आता काळजी लागून राहते. आणि त्याचं काय झालं ना, इतके दिवस ते माझ्यापासून दूर आहेत ना रे, आणि त्यांनाही कुठेतरी मनात गिल्ट वाटतच असतं. मी सतत आठवण काढत असते ना, आणि त्याचसाठी म्हणूनच मी मी त्यांना म्हणाले होते की तुम्ही आता मला सोडून कुठेही जायचं नाही. आणि ते पण तेच मान्य केलं आहे त्यांनी. त्यावेळेला मग आता लगेचच तो म्हणायला लागतो की हो ताई, मला समजतं आहे. मग ती म्हणते की तुला समजतं आहे ना, तर प्लीज तुझ्या डोक्यातला हा राग काढून टाक बघू. तेव्हा तो म्हणतो की हो ताई ठीक आहे, नाही रागवलो मी, फाईन, मी अजिबात रागवलेलो नाही आहे, मी नॉर्मल आहे. तेव्हा मग ती म्हणते की नाही ठीक आहे, जर तू नॉर्मल असशील ना तर प्लीज मला हसून दाखव ना. तेव्हा मग तो पुन्हा एकदा चेहरा पाडतो. तेव्हा ताई म्हणते की नाही प्लीज चिंटू, प्लीज जर तू नॉर्मल असशील, असं दाखवत असशील तर प्लीज मला हसून दाखव एकदा. तेव्हा दाखवतोस की नाही, असं ती त्याला विचारते. तेव्हा तो म्हणतो की ताई काय आहे तुझं हे सगळं. तेव्हा ती म्हणते की प्लीज प्लीज तुझ्या ताईसाठी एक छोटीशी स्माईल प्लीज, असं ती बोलून दाखवते. तेव्हा मग अर्णव आता हसतो. त्यावर ते म्हणते की हे असं बळजबरीची स्माईल नको, मला ब्रॉड स्माईल पाहिजे. असं म्हणून आता तो एकदम ब्रॉड स्माईल देतो. तेव्हा ताई म्हणते की हां असं असं हवं तो मला. तेव्हा तो म्हणतो की ताई, जिजूंना सॉरी म्हण की मी असं चिडलो.
तेव्हा मग ती म्हणते की नाही, अरे त्यांना हे सगळं बोलण्याची गरज नाही आहे, ते अंडरस्टँडिंग आहेत तेवढे आणि त्यांना इगो इश्यूज पण नाही आहेत, त्यामुळे तू नको काळजी करूस, मी समजावेन त्यांना. तेव्हा मग तिथून अंजली निघून जाते आणि अर्णव विचार करत राहतो की हे सगळं ना खरं तर ताई, तुला सांगण्याची इच्छा खूप होते गं, मी का असा त्रासलो आहे, पण जर मी घरात हे सगळं सांगितलं तर तू आणि घर पूर्णपणे कोलॅप्स होऊन जाईल. त्या राजेशचं घाणेरडं सत्य जर तुमच्यासमोर आलं तर पूर्ण कुटुंब कोलमडून जाईल. म्हणूनच त्या राजेशला असं शांत ठेवावं लागतंय, नाहीतर मी काहीही करू शकलो असतो. नंतर आता इथे राकेश हा कशाप्रकारे ईश्वरीसोबत वागत होता, तिची कशाप्रकारे फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करत होता, हे सगळं ईश्वरीला आता आठवत असतं. ती बाहेर उभी असते बंगल्याच्या, त्याच वेळेला कशाप्रकारे जिलेबी बनवत असताना तो तिच्याजवळ येत होता आणि सोनं देत असताना तिचा हातच काय पकडत होता, हे सगळं सगळं तिला आठवत असतं आणि त्याने तिची खूप चिडचिड होत असते आणि मग तिला त्रास होतो. तेव्हा तिथे आता राकेश आलेला असतो आणि ईश्वरीला असं एकटीमध्ये पाहून त्याला तर आणखीनच मनात उकळ्या फुटतात आनंदाच्या. तो ईश्वरीजवळ येतो आणि म्हणतो की अरे वा, म्हणजे अशी शांतता, असा बाहेर चंद्र आणि त्यात माझी इंदोरी जिलेबी इथे. नाही, म्हणजे मला वाटलं नव्हतं की ईश्वरी घरातही शांतता असेल आणि इथे बाहेरही शांतता. मग आपल्या प्रायव्हसीसाठी तू इथे मुद्दाम येऊन उभी राहिलीस, बरोबर ना? आपल्याला प्रायव्हसी मिळावी म्हणून. आणि तो तिचा हात धरायला जातो. ईश्वरी पुन्हा एकदा त्याच्यावर बोट रोखत म्हणते की एक मिनिट, माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही, कळलं ना? लांब राहायचं. तेव्हा तो म्हणतो की अगं काय चाललंय हे तुझं? मी इतकं तुझ्याशी प्रेमाने वागतो आणि तू वासकानाशी अंगावर काय येतेस? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, तुमचे हे जे काही घाणेरडे इरादे आहेत ना, ते अजिबातच सहन करणार नाही, कळलं का? किती काही झालं ना तरीही तुमचे इरादे मी सक्सेसफुल होऊ देणार नाही. तेव्हा मग तो म्हणतो की अगं असं काय करतेस तू? तू विसरली आहेस का? आपलं लग्न होणार होतं, आपण एकमेकांसोबत लग्न करणार होतो, पण आता आता तू अशी अचानक का वागायला लागली आहेस? तेव्हा मग ती म्हणते की कोणतं लग्न? काय? अरे तुझ्यासारखा सैतान अगोदर मला माहीत असतं ना की तुझी नियत काय आहे, तर तुझ्यासोबत बोलले पण नसते मी. मला काय माहिती होतं हे सगळं तुझ्या मनात असं असेल. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की अगं ईश्वरी, काय फरक पडतो? तेव्हा मग तू माझी होशील हे मला माहीत आहे, असं तो बोलून दाखवतो. आणि मग ती त्याला बोलते की एक मिनिट जरा थांब आणि लक्षात घे, तुझ्या डोक्यातले हे घाणेरडे विचार ना पूर्णपणे काढून टाक. हे बघ, माझ्या गळ्यांमध्ये अर्णव सरांच्या नावाचं मंगळसूत्र आहे, त्यामुळे काही झालं तरीही मी हे नातं माझं नाकारू शकतच नाही. माझं लग्न झालं आहे, जरा याची तरी लाज बाळग. तेव्हा तो म्हणतो की अगं काय झालं मग लग्न झालं तर? अगं लायसन्स जरीही अर्णवच्या नावाचं तुझ्या गळ्यात असलं तरीही मनामध्ये मी तर असूच शकतो ना, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तू अजिबात काळजीच करू नको. जरी किती काही झालं ना तरी आपल्यामध्ये जे काही रिलेशन असेल ना, ते ते मी अजिबातच कोणाला कळू देणार नाही. सिक्रेट असेल ते, आय प्रॉमिस, मी कोणाला काहीच कळू देणार नाही. आणि आपलं नातं एकमेकांमध्ये असू दे. तू, मी प्रॉमिस करतो, एकदा या सगळ्या मनातली माझ्याविषयीची भीती काढून टाक. मला एकदाचं स्वतःला सोपवून दे. बघ मग तुला कसलीही माझी भीती वाटणार नाही. तुला खूप आनंदच मिळेल. तेव्हा मग लगेच ती म्हणते की हे फालतूचे बोलणे ना माझ्यासमोर बोलायचं नाही. तुमचं तोंड बंद करा. समजलं? तुमची ही फालतूगिरी मी अजिबातच खपवून घेणार नाही. तेव्हा मग तो म्हणतो की अगं काय चाललंय का हे तुझं? तेव्हा ती म्हणते की तुझे घाणेरडे इरादे काय आहेत हे मला चांगलेच माहिती आहेत. त्यामुळे माझ्यापासून लांब राहायचं आणि मी अर्णव सरांना बोलवेन हां, असं पुन्हा पुढे आलात तर, एक कदम पण पुढे. तेव्हा मग तो म्हणतो की अर्णव अर्णव काय करणार आहे इथे येऊन? असंही अर्णवला माझंच ऐकावं लागतं, असं तो बोलतो. त्यावेळेला ईश्वरी तिथून निघून जाते आणि राकेश मात्र आनंदी असतो. कशाला हवाय तो अर्णव? कबाब में हड्डी. नंतर आता इथे सगळेजण दसऱ्याचे ईश्वरीचे घरातले फोटोज बघत असतात. तेव्हा नमू म्हणते की बाबा हे बघा आपल्या इशूचे दसऱ्याचे तिच्या घरातले फोटोज. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की बघितलेत का फोटो, बघून घ्या, आपली इशू त्या घरामध्ये किती आनंदी दिसते नाही, म्हणजे आता पुन्हा एकदा ती रुळली असं वाटतंय. तेव्हा लगेचच नमू म्हणते की हो अगं त्याचं काय झालं ना की मी अंजलीताईंना शुभ दसरा मेसेज केला, परंतु त्यांनी लगेचच मला हे फोटोज पाठवून दिले, म्हणूनच बघत होते, खूप मला बरं वाटलं. तेव्हा आता लगेच सुप्रिया म्हणते की हो ना, म्हणजे ना माझ्या मनात जरा खंतच होती की आपल्या इशूचं लग्न अशा प्रकारे घाई गडबडीत पार पडलं, परंतु आता तर मात्र याचा आनंद होतोय की जरी इशूचं लग्न घाईत पार पडलं तरीही तिचं संसार आता व्यवस्थित होतोय असंच दिसतोय. म्हणजे ती खरंच त्या घरामध्ये रुळली आहे आणि आनंदी आहे, असंच या सगळ्या फोटोंमधून दिसून येतंय. खरंच खूप बरं वाटतंय नाही का हो?
असं ती पटकनच आता त्याला संजयला बोलून दाखवते. त्याचाही चेहरा आनंदी असतो. त्यावेळेला लगेचच आता सुप्रिया म्हणते की ईश्वरी आपली तिकडे त्या घरामध्ये आहे. तिचं लग्न घाईघाईमध्ये झालं परंतु सुप्रिया, अगं या अशा फोटोजमधून तुला अंदाज लागतोय का की तुझी मुलगी तिकडे आनंदी आहे की नाही? म्हणजे काय दाखवण्याचंही वेगळं असू शकतं ना. आणि ते अर्णव आणि त्यांची फॅमिली हे तर दिखाव्यामध्ये जास्त गेले आहेत. आणि या फोटोजमधून काही तुला स्पष्ट होणार आहे का की आपली इशू तिथे आहे की नाही आनंदामध्ये? तेव्हा मग लगेचच ती म्हणते की मला तरी वाटतंय ना की मुद्दामच हे सगळं करत असणार आहे. अगं 1 महिना झाला आहे त्यांच्या लग्नाला अजून आणि त्यांना आनंदी आहोत हे दाखवण्यासाठी आनंदी जोडपं म्हणून असे फोटोज वगैरे काढावे लागतात. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की अहो जयू आत्या, तुम्ही असं वाकडं का बोलताय? म्हणजे आपली इशू तिथे जर आनंदी असेल तर चांगलंच आहे ना. म्हणजे आपल्या इशूचा संसार अगदी सुखाचा व्हावा असं आपल्याला वाटतंय ना. मग तुम्ही उगीचच असा चुकीचा विचार का करताय तिच्या संसाराबद्दल? तेव्हा ती म्हणते की अगं सुप्रिया, मी चुकीचा विचार करत नाही आहे. माझं तोंड तसंच आहे, माझं फाटकं तोंड आहे, मी बोललेलं दिसतं. परंतु जे काही घडलं आहे त्या बाबतीत कोणी काही विचार करू शकत नाही. इतक्या ज्या काही या गोष्टी घडत चालल्यात ना, त्यामुळे मला अजिबातच हे सगळं आवडलेलं नाही आहे. त्यावेळेला आता सुप्रिया म्हणते की "अहो, परंतु तरीही." तेव्हा ती म्हणते की "राकेशजी, अगं राकेशजी किती चांगले होते. खरंच खूप सभ्य माणूस होता. परंतु या सगळ्या एका गोष्टीमुळे सगळं काही पालटून गेलं आहे. त्या राकेशजींचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं आहे." तेव्हा लगेच नमू म्हणते की "अगं आत्या, तू त्या राकेशजींबद्दल बोलूच नको. इतके दिवस कुठे गायब झालेत गं ते? आपल्याला कुठेच दिसत नाही आहेत आणि त्या दिवशी आले होते अचानक. आईकडून पैसे घेतले, माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून. आता ते काही द्यायचं नाव नाही आणि आलेही नाही." मग लगेच त्यावर आत्या म्हणते की "हो ना, अगं त्यांना याचा धक्काच बसला असेल ना. आपल्या इशूवर किती मनापासून प्रेम होतं त्यांचं. परंतु अचानक हे सगळं असं घडलं आणि सगळंच उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं ना त्या माणसाचं. त्याचं काम बंद पडलं असेल, मग त्याच्याकडे पैसे कुठून असतील? म्हणून तर त्याने मागितले असतील. अगं आपल्या इशूवर खूप प्रेम करत होते आणि अचानकच लग्नाच्याच अगोदर हे सगळं घडलं हे त्यांना तरी कुठे माहीत होतं हे सगळं असं घडणार आहे. त्यामुळे त्यांना बिचाऱ्यांना या सगळ्याचं खूप वाईट वाटलं असेल." त्यावेळेला आता सुप्रिया म्हणते की "हो जयू आत्या, मला कळतंय जे काही असेल ते. परंतु आता एकच गोष्ट आहे की ते म्हणजे राकेशजीने सत्य स्वीकारायला हवं आणि पुढे जायला हवं. जे काही नशिबात लिहिलं असेल ते स्वीकारून आता पुढे जाण्यातच अर्थ आहे." आणि तसं बघायला गेलं आणि ईश्वरी आणि अर्णव यांचं पण लग्न अचानक झालं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींचं सत्य आपल्याला स्वीकारायलाच हवं. राकेशजींना पण मी त्या दिवशी तेच समजवले की आता इशूचं लग्न झालं आहे. असं म्हटल्यावर आता सुप्रिया तिचं तोंड बंदच करून टाकते. ईश्वरी ही तिच्या खोलीमध्ये असते. जे काही राकेश वागत असतो ना त्यामुळे तिला अगदी खूप रागराग होत असतो. त्यानंतर तिला सगळं आठवत असतं की लग्नाच्या अगोदर कशाप्रकारे राकेश जवळीक साधायचा, ईश्वरीचा हात धरायचा, तिला बसवायचा खुर्चीवर वगैरे आणि सांगायचा की "चला आता कामाचं बिमाचं काही नाही. ईश्वरीजी तुम्ही ना पहिले जेवून घ्या. तुमचं जेवण करून घ्या. तुम्ही काम वगैरे नंतर करा बघू. आणि तो अर्णवराजे शिर्के काय आहे त्याचं काम करण्याची जास्त काही गरज नाही." नंतर मग ईश्वरीला तो काहीतरी बाहेर भेटला होता तेव्हा "ईश्वरीजी बरं झालं तुम्ही वेळेच्या आधी आलात. नाहीतर माझ्या जीवाची अगदी घालमेल होत होती." असं तो बोलून दाखवत असतो. नंतर मग आता मुद्दामच रडण्याचं देखील तिच्यासमोर नाटक करून दाखवायचा. त्यानंतर हे सगळं होत असताना ईश्वरीला खूप त्या गोष्टीचा रागराग येत असतो. ती विचार करते की हे सगळे त्या माणसाचे इरादे मला अगोदर का नाही समजले? किती मूर्ख होतीस ईश्वरी तू. अगं तो माणूस जे काही वागायचा त्यावरून तू त्याच्या नियतचा अंदाजा का नाही लावू शकलीस? अगं इतकं काही करायचा तो माणूस, परंतु कधीच असं मला वाटलं नव्हतं की हा माणूस इतका नीच विचारांचा निघेल. खरंच मला खूप चीड येते आता हे सगळं आठवून की तो माणूस काय काय करायचा आणि काही नाही. आणि प्रत्येक वेळेला काळजी असण्याची फक्त आणि फक्त नाटकं असायची त्याची. त्यावेळेला आता तिला आठवतं की कशाप्रकारे अर्णवने हात धरल्यानंतर आलेला आणि ईश्वरीचा हात त्याने सोडायला लावला होता. हे सगळं सगळं आता तिला आठवत असतं आणि ती विचार करत असते की नाही, आता काही झालं तरीही मागे हटायचं नाही. कारण हे जे सगळं काही घडतंय ना, या सगळ्या गोष्टी या आपण अशा प्रकारे अजिबातच क्रॉस करू शकत नाही. पण प्रत्येक वेळेला मी असा विचार का करू, की प्रत्येक वेळेला मला अर्णव सरच वाचवायला येतील? मला पण याविषयी काहीतरी केलं पाहिजे. मला पण या सगळ्याला लढा दिलाच पाहिजे. असं म्हणून ती आता स्वतःचं मन घट्ट करते आणि म्हणते की हो, आता मी खंबीरपणे उभी राहणार आहे. त्या माणसाचे जे काही इरादे असतील ना, ते माणसाचे इरादे सगळे मी मोडून काढणार आहे. त्यावेळेला मग तिला बाजूला गणूबाप्पा दिसतो आणि ती त्याला हात जोडत म्हणते की "गणूबाप्पा, मला माहिती आहे की हे सगळं खूप माझ्या आयुष्यात विचित्र चाललेलं आहे. त्या राकेशचं घाणेरडं सत्य माझ्यासमोर आलं आहे आणि मला एक गोष्ट कळते आहे की अर्णव सर आणि माझं आता लग्न झालं आहे. आमचं नातं खूप बदललं आहे. परंतु किती काही झालं तरीही मला माझं मन मानायला तयार नाही की मी त्यांची बायको.
पण मी कशी त्यांची बायको म्हणून त्यांची साथ देऊ, असं म्हणून आता तिला पुन्हा एकदा आठवतं, की कशाप्रकारे ईश्वरीने अर्णववरती आरोप केले होते, की तुम्ही माझ्याशी जे काही वागलात त्यानंतर पुन्हा एकदा तुमचं तोंडही बघण्याची इच्छा नाही आणि जरी समोर आलात तरी अजनबी म्हणून माझ्यासमोरून निघून जायचं. कधीही ओळख दाखवायची नाही. अर्णवला जेलमध्ये टाकल्यानंतर ईश्वरीला हे सगळं आठवत असतं. आता ईश्वरी म्हणते, की कितीही काही झालं तरीही आता अर्णव सरांबरोबर मी खूप चुकीची वागली आहे. म्हणजे ते इतके चांगले वागूनही माझा त्यांच्या बाबतीतला अंदाज चुकलाच खरा. ठीक आहे, आमचं नातं काही असू दे, परंतु आम्ही पहिले कसे एकमेकांचे दोस्त होतो, तसे तर आता आम्ही होऊच शकतो ना. म्हणजे सुरुवातीला जसे एकमेकांची काळजी करायचो, तसेच तर करू शकतो. आता लग्न झाल्यानंतर बदललं आहे. दोघंजणही एकाच खोलीत राहणार आहोत, परंतु आम्ही दोस्त होतो तसं तर एकमेकांसोबत राहून जगूच शकतो ना, असं ईश्वरी स्वतः गणूबाप्पासमोर बोलत असते. आणि त्यानंतर मग तिला आठवतं, की कशाप्रकारे अर्णव हा तिला आधी आपण फ्रेंड्स तर होऊया असं म्हणून तिचा हात हातात घेत असतो. आणि मग त्यानंतर ईश्वरीला त्याने तिचं क्लाउड किचन सुरू करण्यासाठी जे काही प्रेरणा दिलेली असते, त्यामधूनच आता ईश्वरी आता त्याचा हात धरते आणि म्हणते, की अर्णव सर, आता तुमच्यासाठी मी हे सगळं चॅलेंज स्वीकारायलाच हवं. म्हणजे तुम्ही इतका माझ्यावरती भरोसा दाखवलाय तर मला हे काम हातात घ्यायलाच हवं. असं सगळं ईश्वरीला आठवत असतं आणि खरं तर अर्णवमुळेच ईश्वरीला सगळं करण्याचा विश्वास मिळालेला असतो. हे सगळं आठवतं आणि मग मिस इंदोर, तू हे करू शकतेस. प्रत्येक वेळेला अर्णवने तिला या सगळ्याची जाणीव करून दिलेली असते आणि ती हात जोडून म्हणते, की आता कितीही काही असलं तरीही गणूबाप्पा, अर्णव सर आणि मी एकमेकांची काळजी घेणारे दोस्त तर नक्कीच बनू शकतो. यापूर्वी आमचं अगोदर नातं होतं, तसंच आमचं नातं पुन्हा होऊ शकतं, असं आता ईश्वरी ही गणूबाप्पासमोर हात जोडत म्हणत असते. परंतु अर्णवने हे सगळं ऐकलेलं असतं आणि तो मनातच म्हणतो, की मिस इंदोर, तुझ्या मनात माझ्याविषयी जरी एका मित्राची जागा असली ना, तरीही माझ्या माझ्या मनात तुझ्याविषयीची जागा ही कधीही कमी होऊ शकत नाही. आणि मी तुझ्यावर प्रेम आहे हे कधी स्वतः नाकारू शकणार नाही आहे. कारण ही प्रेमाची भावना ही कायम माझ्या मनामध्ये राहणार आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे ही भावना कधीही कमी होऊ शकणार नाही, असं आता अर्णव हा ईश्वरीला बोलून दाखवत असतो. आणि ईश्वरीचं ते बोलणं तो सगळं ऐकत असतो. तर इथे राकेश हा बाहेरच उभा असतो आणि म्हणतो, की माझी इंदोरी जिलेबी, कधी स्वतः हे सगळं स्वीकारणार आहेस ना काय माहिती. परंतु किती काय झालं तरीही मी काही हार मानणार नाही आहे. मला माहिती आहे, की माझी इंदोरी जिलेबी ही एक दिवस माझी होणारच आहे. तो अर्णव आता काहीही करू शकणार नाही. कारण ही इंदोरी जिलेबी माझ्यासमोर सतत राहिली तर ती कायम माझीच होणार आहे. आणि जरी अर्णव मध्ये मध्ये येत असला तरी काही करून मी असं करणार ना, जेणेकरून माझी इंदोरी जिलेबी ही कायम माझीच झाली पाहिजे. काही ना काही तरुण ते हे सगळं मी साध्य करणार म्हणजे करणारच. एक दिवस इंदोरी जिलेबी स्वतः येणार आणि ती माझ्या एक दिवस मिठीत असणार म्हणजे असणारच, असं राकेशने ठरवलेलं असतं. आता खरं तर अर्णव काहीच करू शकणार नाही आहे माझ्या बाबतीत. तो मला घरातून बाहेरच काढू शकत नाही, कारण अंजली नावाचा हुकुमाचा एक्का माझ्याजवळ आहे. त्यामुळे आता ईश्वरी एक ना एक दिवस नक्कीच या राकेशच्या मिठीमध्ये असणार आहे. अगदी अशी एकदम घट्ट मिठीमध्ये. असं म्हणून तो स्वतःचे हात आता लांब करत असतो आणि म्हणतो, की माझी ईश्वरी, ईश्वरी, एक ना एक दिवस तू माझी नक्कीच होशील, माझी नक्कीच होशील. मला पैसा, प्रॉपर्टी काहीही नको. असं सगळं तो आता बोलत असतो स्वतःशीच. नंतर तिथे आता अर्णव हा उभा असतो आणि तेव्हा ईश्वरी मागे वळून बघते आणि म्हणते, की अर्णव सर, तुम्ही इथे कधी आलात? तेव्हा अर्णव म्हणतो, की ॲक्च्युली मिस इंदोर, मी तुला घरात शोधत होतो. तू कुठेच नव्हतीस. म्हणजे बाहेर बघितलं, रूममध्ये आलो म्हणून, पण तू कुठे नव्हती म्हणून आय वॉज वरीड. काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला? तेव्हा मग ती म्हणते, की हो, मी तिथे बाहेर उभे होते. तर तिचा चेहरा जरासा पडतो. तेव्हा अर्णव विचारतो, की मिस इंदोर, एनी प्रॉब्लेम? तिथे राजेश वगैरे? तेव्हा ती म्हणते, की हो, तिथे आला होता तो. आता हे ऐकल्यानंतर अर्णवला राग येतो आणि मग तो म्हणतो, की काय केलं त्याने? तेव्हा आता लगेचच पुढे अर्णवला ती सांगते, की तो आला होता तिकडे. तेव्हा मग त्याने तुला टच करण्याचा प्रयत्न नाही ना केला? तेव्हा ती म्हणते, की नाही, मी लांबच राहिले होते त्याच्यापासून. तेव्हा मग ती घडलेला सगळा प्रकार त्याला सांगते आणि म्हणते, की इतका नीच माणूस आहे ना, नीच माणूस. मला ना त्याचा खरंच खूप राग आला आहे. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो, की डिड ही टच यू? तेव्हा मग ती म्हणते, की नाही, अजिबात नाही. पण ना, या माणसाला आता मी बरोबर करणार आहे. त्याला पण ना, मी चांगलीच त्याच्या शब्दात सुनावून आले. त्याला ज्या भाषेत समजतं ना, त्याच भाषेत चांगलं उत्तर देऊन आले त्याला. त्याला इतकं जे काही झालं आहे ना, ते मी बघतेच आता काय करायचं ते. म्हणूनच त्याला त्याच्या भाषेत चांगलं अगदी खणखणीत उत्तर दिलं आहे मी. आणि किती काही झालं ना, तरीही त्या माणसाला मी आता सोडणार नाही आहे. त्याला त्याची लायकीच दाखवून आली आहे. त्याला वाटतं, की तो काहीच करू शकतो. परंतु नाही,
त्याची लायकी ज्या प्रकारे मी त्याला दाखवली ना, त्यावरून आता तो कधीही माझ्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि जरी माझ्या वाट्याला आला ना, तरी मी आता त्याला ना अगदी सीधाच करणार आहे. बघा तुम्ही. तेव्हा मग ईश्वरीकडे अर्णव हसत बघत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, की "अर्णव सर काय झालं? मी तुम्हाला इतकं काहीतरी सीरियस सांगते आणि तुम्ही माझ्याकडे बघून हसताय." तेव्हा अर्णव म्हणतो, की "हो मिस इंदौर, अगं म्हणजे ना मी तुला आता ऐकताना पाहिलं. परंतु ना तुझी ही पहिल्यासारखी अनस्टॉपेबल नॉनस्टॉप बडबड, बडबड, बड आता मला कित्येक दिवसांनी तरी ऐकायला मिळाली." तेव्हा मग ईश्वरी म्हणते, की "अच्छा म्हणजे माझी नॉनस्टॉप बडबड. परंतु तुम्ही तुम्ही काय करता? तुम्ही तर भडकूचंद आहात बरोबर ना? तुम्हाला तर राग अगदी नाकावरती बसलेलाच असतो." तेव्हा तो म्हणतो, की "आता कुठे रागवलो मी? काय झालं मला चिडायला? मी का आता चिडलेलो दिसतोय का?" तेव्हा ईश्वरी म्हणते, की हे बघा, हाच राग. याच रागाबद्दल मी बोलतीये. म्हणजे ना तुम्हाला कदाचित कोणी चावी दिली ना, तर तुम्ही पटकन चिडून मोकळे होता आणि भडकूचंदच आहात तुम्ही." तेव्हा मग तो म्हणतो, की "हे बघ मिस इंदौर, आता विसरू नकोस. मी जरी भडकूचंद असलो ना, तरीही तू ही आता मिसेस भडकूचंद आहेस. लक्षात ठेव." तेव्हा आता ईश्वरी म्हणते, की "एक मिनिट, मला असं काही बोलायचं नाही. मी तुमच्यासारखी तरी नाही आहे भडकूचंद." असं म्हणून आता ईश्वरी पटकन अर्णवला बोट दाखवते आणि म्हणतो, की "हे बघ मिस इंदौर, असं ना बोट दाखवू नकोस. मला असं बोट दाखवलेलं कोणी अजिबात आवडत नाही. त्यामुळे प्लीज बोट खाली घे." तेव्हा मग लगेचच आता ती म्हणते, की "अच्छा, म्हणजे तुम्ही मला बोट खाली घे असं म्हणताय." तेव्हा तो पटकन बोट तिचं असं धरतो. तेव्हा ईश्वरीला त्रास व्हायला लागतो आणि मग ती "आई गं" असं ओरडते. तेव्हा अर्णव तिचं बोट हातात घेतो आणि म्हणतो, की "मिस इंदौर, काय झालंय? दाखव मला." तेव्हा आता तो तिचं बोट हातात घेतो आणि त्या बोटावर अलगदपणे फुंकर मारत असतो. आणि मग फुंकर मारत असताना ईश्वरी त्याच्याकडे बघतच असते आणि म्हणते, "हे काय करताय तुम्ही? अहो बोट दुखतंय माझं. कापलेलं किंवा भाजलेलं नाही आहे, तुम्ही फुंकर मारताय." तेव्हा मग तो म्हणतोय, की भाजला नाही आहे, परंतु दुखतं तर आहे ना, त्यामुळे थांब, मारू दे मला फुंकर." असं म्हणून आता अर्णव ईश्वरीच्या त्या बोटावर फुंकर मारत असतो. आणि ती फुंकर तो मारत असताना आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. कारण अर्णवची ही अगदी प्रेमळ काळजी तिला खूप आवडत असते. तेव्हा ईश्वरी आता बोट बाजूला घेते आणि म्हणते, की "थांबा आता अर्णव सर, आलेच मी." असं म्हणून ती आता बाजूला जाते. अर्णव आता तिला विचारतो, की "मग झालं का बोट आता बरं?" तेव्हा ईश्वरी आता गालातच असते आणि "हो, झालं बरं." असं म्हणून आता त्याच्या हातातून हात काढून घेते. कारण अर्णवची जी काही काळजी आहे ती ईश्वरीला अगदी व्यवस्थितपणे समजत असते. आणि अर्णव पण आता ईश्वरी लाजल्यामुळे खूपच खुश झालेला असतो आणि तो या सगळ्या गोष्टींकडे अगदी आनंदाने स्वीकारत असतो, की ईश्वरी आणि त्याचं नक्की काहीतरी पुढे होणार आहे. त्यानंतर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, की इथे राकेशचे पुन्हा एकदा घाणेरडे चाळे सुरू झालेले असतात. ईश्वरीने जो चहा बनवलेला असतो, त्या चहामध्ये तो त्या नेहमीप्रमाणेच्या ज्या गुंगीचं औषध असतं, त्या गुंगीच्या औषधासारखे 2-3 थेंब टाकत असतो आणि म्हणतो, की "आत्ता माझ्या इंदुरी जिलेबीला हा चहा प्यायला द्यायला हवा. हा चहा प्यायल्यानंतर आता माझं काम सोपं होणार आहे. आता माझी इंदुरी जिलेबी ही कायमची माझी होणार." असं म्हणून आता तो खूपच जास्त खुश होत असतो. आणि त्यानंतर मग आता जेव्हा ईश्वरी तो चहा प्यायला घेत असते, तेव्हा राकेशचं लक्ष ईश्वरीच्या त्या चहाकडेच असतं, की कधी ईश्वरी एकदा चहा पिते. आणि तो मस्तपैकी चहा बिस्किट खात असतो. त्यावेळेला त्याची जी काही नजर असते, त्यावरून अर्णव जरासा डाऊटफुल असतो. अर्णव आता त्याच्याकडे बघतो आणि ईश्वरीला म्हणतो, की "एक मिनिट मिस इंदौर, हा चहा पिऊ नकोस." तेव्हा ईश्वरी चहा पिता-पिता पटकन थांबते आणि म्हणते, की "काय झालं अर्णव सर? का नको पिऊ?" तेव्हा अर्णव म्हणतो, "एक मिनिट थांब. हा चहा पिऊ नकोस." असं म्हटल्यावर आता ईश्वरी पटकन तो कप बाजूला करते आणि म्हणते, की "आता हा चहा आहेत ना, तो तू नाही तर राकेश जिजू पितील." आता राकेशला शंका येऊ लागते, की नक्की या अर्णवला काही समजलंय. तेव्हा मग तो राकेश जवळ आणून चहाचा कप ठेवतो, की "चहा प्या हा तुम्ही राकेश जिजू." तेव्हा तो म्हणतो, की "काय? हा चहा मी पिऊ? मला नको आहे अरे पण चहा." तेव्हा मग तो म्हणतो, की "प्यावा लागेल. घ्या तुम्ही हा चहा पिऊन घ्या." असं अर्णव त्याच्यावरती चिडत असतो. त्यावेळेला मग आता ईश्वरीला काहीच कळत नसतं. आता राकेशचा हा डावपेच बरोबर ईश्वरीने कसा काय हाणून पाडणार आणि अर्णवही हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.